सर जे अण्णासाहेब मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाकरिता व्यवसायाच्या निमित्ताने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं। 1,80,000 मराठा उद्योजक त्या ठिकाणी झाले। परंतु मागच्या काही महिन्यापासून नवीन असणारे अधिकारी यांनी जाणीवपूर्वक मराठा समाज आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला। असे काही निर्णय घेतले ज्या निर्णयामुळे मूळ मराठा समाज हा प्रमाणपत्र मिळणार नाही, ज्यांनी कर्ज घेतले त्यांना वेळेवर व्याज परतावा मिळणार नाही आणि हे वारंवार तक्रार करून 5 जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्र्यांकडे मी एक अहवाल दिला। त्यांच्या लक्षात आलं की शासनामधलाच अधिकारी शासनाच्या विरुद्ध काम करतोय आणि म्हणून आज त्याची बदली झाली। हे मला GR आज पाहायला मिळालं। हे मूळ विषय असा आहे की आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की शासन मराठा समाजाच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत। प्रश्न सोडवत असताना सर्व जाती धर्माला घेऊन चाललं पाहिजे, परंतु एखाद्या अधिकाऱ्यामुळे देवाभाव आणि सरकारच्या मध्ये जर कोणी अंतर निर्माण करत असेल तर अधिकाऱ्यांना लांब ठेवणं फार गरजेचं आहे। मी मनापासून समाधानी आहे आणि लवकरच महामंडळ परत एकदा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामाला सुरुवात करेल। विलंब झाला होता या सगळ्यामुळे। खरी गोष्ट आहे 7-7, 8-8 महिने ज्यांनी कर्ज घेतले होते त्यांचे अचानकपणे LOI रद्द करण्यात आले। लोकांमध्ये सरकार आणि खास करून मुख्यमंत्री देवाभाऊच्या विरोधात असंतोष निर्माण होता, परंतु हा देवाभाऊंमुळे नव्हता, हा अधिकाऱ्यांमुळे होता। 4 जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे लक्षात आलं की अधिकारी जाणीवपूर्वक करतो। आता समाधानी आहे। आता मला आणि महामंडळाच्या लाभार्थ्यांना संयुक्तपणे आणि सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहे, मला मार्ग दिसला आणि आता मला न्याय मिळतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।